छोटीशी बोट आम्ही बुक केलेली आहे. हे पूर्ण टोटल केदारनाथ मंदिर दर्शन. हे केदारनाथ मंदिर आहे. पहिला स्टॉप होता इथून. इथं आम्ही चालले आता पूर्ण गंगा फिरण्यासाठी, पूर्ण घाट बघण्यासाठी चालले. तुम्ही सगळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा आम्हाला बीजे मोटर ब्लॉग कशा पद्धतीनं बनत आहे आणि कशा पद्धतीनं आहे. तुम्ही नाही का सांगा की कशा पद्धतीनं होणार आहे. आणि सगळे संपर्क करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो. आणि सांगा पूर्ण. आणि तुम्हाला थोडं थोडं करून सगळं ब्लॉग दाखवणार आहे. तिथं जे लाईट मान फूड मार्केट दाखवणार आहे तुम्हाला. मला टाइम भेटलं तर मित्रांनो चला भेटून नंतर. मित्रांनो चालू झाली इथे जर्नी. आता केदारनाथची जर्नी आहे. आम्ही सगळे बोट मध्ये आहे. केदारनाथचं पूर्ण बघा मित्रांनो इथे चालू आहे. हे आम्ही बोट मध्ये निघले, पाणी चालू आहे सगळं प्रकारे. पहिला इकडे सरका सरका इकडं. ये आ गया राजा हरिश्चंद्र घाट. कौन सा घाट आहे? राजा हरिश्चंद्र ये घाट. घाट हाँ राजा हरिश्चंद्र घाट आहे मित्रांनो. बघू शकता इकडचं हे राजा हरिश्चंद्र घाट आहे. बहुत ढेर से पैसा उतरी. बघू शकता मित्रांनो किती सुंदर इथलचा नजारा आहे. आणि आता आम्ही बोट मध्ये बसून नाही का हरिश्चंद्र घाट पासून निघलेले आहे. आता हे पूर्ण केदारनाथ जवळजवळ घाट आहे इधरचे. ये हरिश्चंद्र को घुमा के उधर ले जाएगा. उधर का नाम उधर ही करके इधर से उधर ले जाएगा. उसके बाद ले जाएगा मंदिर. मंदिर. बघा मित्रांनो किती सुळसुळीत बोट साईज आणि केदारनाथचं पूर्ण टोटल नजारे. आता हे समोरचं नाही का बघू शकता तिकडं. बघा किती धुप आहे. आता थंडीचं काय आता हे 12 वाजत आहे दुपारचे, पण थंडीचा माहोल बघा पाण्यामध्ये किती मजा वाटायला. सगळं छान आहे. हे आता इथून आम्ही चालले तिकडच्या समोर त्या रूटला, त्या लाईनला चाललेले आहे. कारण की तिथं आम्हाला कोणाला पूजा करायची पूजा करू शकता. कोणाला काय करायचं हे बोट आहे. बोट बघा लाकडाची बोट आहे. त्या बोट मध्ये आम्ही बसलेला आहे मस्त पैकी. आणि तिकडे आम्हाला त्या लाईन मार्कला जायचं आहे. तिथं नाही पूजा पाठी करणार आहे. आणि हे बघा इथं किती सुंदर नजारा आहे. बोट मित्रांनो मी आता सगळ्या शांतपणे बसलेला आहे. माझ्यामध्ये सगळं बघा आमचे ड्रायव्हर आहे. त्यांनी बोट हँडल करायला. कारण की ही चालणारे बोट आम्हाला पूर्ण घाटात दाखवणार आहे. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा म्हणत आहे. आणि मित्रांनो एवढं मी मेहनत करतो व्हिडिओ ब्लॉग करण्यासाठी. तुम्ही बी सपोर्ट करा मला. चॅनलला सबस्क्राईब करा. बसून आहे कारण की मला बसूनच आवडते. त्यामुळे नाही का मला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. सगळं तुम्हाला पाठवून घाट तर आम्हाला तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे आणि व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघत राहा. सपोर्ट आम्हाला कमेंटमध्ये सांगा की काय काय तुम्हाला आवडलं, कसं कशा पद्धतीनं आवडलं. मला सपोर्ट करा. बघू शकता मित्रांनो आम्ही बोट कसं आहे. मला थोडंसं नवीन नवीन वाटायलं. पाठीमागचं बघू शकता हे केदारनाथ काशी हे धाम आहे. हे पाणी बघू शकता. बोट आता आम्ही तिकडच्या बोटला लाईनला आलेले आहेत. ते लाईन मार्गला आम्हाला जायचं होतं. तिथं आले. तिथं बघू शकता तिथं काय काय सुंदर प्रकारे आहे. इथं नाही का काय पूजापाठी करायची असेल करून नाही का इकडे तर माहोलच नजारा आहे. पुरं दुब्बं आहे सगळं. फुल एन्जॉय सारखं. तुम्ही आले तर काशीला बघून जा पूर्ण काशी. मित्रांनो बघू शकता आम्ही तिथून निघलेले आहे 5 तिथून आता आम्ही आता इथून आम्ही निघलेलं आहे.
इथं नाही काय एक लेडीज नाही का व्हिडिओ शूटिंग चालू आहे, ते पण चांगली मूवी शूटिंग चालू आहे शॉर्ट फिल्मची. बोटमध्ये बघू शकता, या अशा प्रकारे नाही का बोट शूटिंग होऊ शकते. हे बघू शकता, मी झूम आउट करून दाखवायले तुम्हाला इथंचं लोकेशन. इथं शॉर्ट फिल्म पिक्चरची शूटिंग झालेली आहेत काही मोठे मोठे बनारसमध्ये. एक पुरा बनारस आहे, काशी धाम बनारस आहे पूर्ण. बघा मित्रांनो, पुरा बनारस आहे, बनारसचं लोकेशन. टोटली सगळे धाम्स आहेत. हे बघा, हे धाम अच्छा का, हे घर हे सगळे धाम्स आहे इथं. एक छोटंसं लिहून बी आहे मित्रांनो, त्रिपुर भैरवी घाट. त्रिपुर भैरवी घाट आहे मित्रांनो. हे घाट त्रिपुर भैरवी घाट आहे. आता आम्ही चालले सगळे काशीनाथ मंदिरला. हे सगळे घाट बघून चालले. एक घाट झाला, एक घाट झाला, एक घाट झाली. इथं घाट्स आहे सगळे असे. आता आला श्री काशीनाथ मंदिर. आता आम्ही श्री काशीनाथ मंदिरला उतरणार आहे. तिथून घाटपाशी सगळ्यात मेन म्हणजे शिव काशीनाथ मंदिर जवळ आलेलं आहे. बघू शकता, शिव काशीनाथ मंदिरचं एंट्रीच आहे. सगळे बोट्स. आई काय करायली, हात टाकू नको. बघा किती सुंदर आहे काशी. कशी बोटिंग करतात लोक मित्रांनो. बघा बोटिंग गिटिंग बघा सगळं मला कमेंटमध्ये सांगायचं. काशीकडे लीला घाट बी इथं आहे. हे लीला घाट आहे, हे जाऊ बघत आहे तुम्ही. हे लीला घाट आहे. हे आलं सगळ्यात मोठं, हे लीला घाट आहे. छोटंसं लीला घाट आहे इथं, तुम्हाला दिसत असेल. आता हे आहे सगळ्यात मोठं. हे बघा, आता इथून नाही का बघा, हे सगळ्यात मोठं इथं काशी विश्वनाथ कॉरिडॉर मंदिर. काशी विश्वनाथ कॉरिडॉर मंदिर हे होय. तिथं बघ, तिथं बघ, तिथं बघ घाट. ये आ गया मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट मित्रांनो, माझ्या पाठी मग बघू शकता. इथं नाही का कसं आहे, इथं नाही का शमशान घाट आहे. इथं नाही का सगळे शमशान म्हणजे मृत्यू जे आहे आपले, जे मेलेले माणसं आपण जे जाळतो ते ह्या घाटला जाळतात. हे बघू पाठीमागं माझ्या. बघू शकता मित्रांनो, हे घाट आहे. हे घाट बघा माझ्या पाठीमागचं पूर्ण. या घाटाचं नाही का इथं नाही का सगळं लोकेशन आहे, तुम्हाला दाखवतो. इथं नाही का सगळं पूर्ण बॅकग्राऊंड बाकीचं बघू शकता. हे सगळं विश्वनाथ काशी मंदिर इथं आलेलं आहे. बाजूलाच आपलं विश्वनाथ काशी मंदिर आहे. तुम्ही सगळं बघून घ्या नजारे. आणि इथंच नाही का तुम्हाला समोर दाखवणार आहे की इथं कसं हे होणार आहे. समोर बघा मित्रांनो, हे विश्वनाथ काशी मंदिरचं टेम्पल आहे. हे विश्वनाथ काशी मंदिर आहे. आणि ह्या बाजूलाच नाही का तुम्हाला इथं नाही का मूर्ती नाही का जळतात. म्हणजे इथं जळतन काम होते. म्हणजे जेणाला हे आहे तिथं एका बोट्समध्ये नाही का सगळं लाकडं गिकडं अरेंजमेंट सगळं भेटणार आहे. जे इथं हे घाट्स आहे, जिथं इथून नाही का या घाटपासून तिकडच्या घाटापासून नाही का अग्रू लोकांचं जे आपण म्हणतो स्थान ते बी आहे. पण तिथं आम्ही जाणार आहे. तिथं बी आम्ही जाऊ. ते एक मंदिर आहे मित्रांनो, ते पाण्यात अर्धा डुबलेलं आहे. इथं समोर बघू शकता तुम्ही, व्हाईटसारखं दिसत असेल ते पाण्यात मंदिर डुबलेलं आहे. आणि सगळंचं लेशन हे नदी, हे पूर्ण नदी बघा हे जळत आहे. तुम्हाला ते माहीत आहे. पूर्ण काशीनाथ आहे, काशी.
सगळ्यात मोठं घाट. हे बघा आता एक मुर्दं नाही काय तिथं दिसत आहे बोटमध्ये. बघा आता कोणतं वारलं होतं, झूम करून बघलं दाखवायचा प्रयत्न करायला मी, पण थोडं क्लॅरिटी. बघा मित्रांनो, फॉरेस्टमध्ये मी घेतलेलं आहे 4K मध्ये. 4K म्हणलं तुम्हाला लोकेशन दाखवायचं क्लिअर कट येते इथलचं. बघा इथं दिवसात किती मूर्ती जाडतात की या घाटला हे स्वतः आम्हालाही पता नाही. हे विश्व काशीनाथ मंदिर आणि हे काशीधाम पुरं बघा, पूर्ण काशीधाम. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, BJ मोटो ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो. आणि मला सांगा की कशा पद्धतीने काशीनाथ तुमचं काशी दर्शन झालेलं आहे. मी तर तुम्हाला थोडक्यात सगळे व्हिडिओ करून दाखवलेलं आहे छोट्या माझ्या यूट्यूब चॅनलला सगळं. हे बघा टोटली ते मंदिर होय, ते पायऱ्या चढायचं तिथून. हे बघा मित्रांनो, मी थोडं तुम्हाला नाही का छोटे ब्लॉग्स आणि पुरा काशीचं दर्शन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, BJ मोटो ब्लॉगला सपोर्ट करा. माझ्या पाठीमागं विश्व काशीनाथ मंदिर आहे. ते एक विश्व काशीनाथ मंदिर म्हणून दिसत. हे मला पुरं स्टॉप आहे. मी आम्हीसोबत आलो होतो कारण की हे पुरे फॅमिली, हे आम्ही पुरे लेडीज टूर आलेले आहे. विश्व काशीनाथ मंदिर आहे. आता भी इथं नाही का मूर्ती चढणं. जे महाकाल म्हणतो ते इथंच असतात. आता बी मूर्त्या आहेतच. हे रिअल फॅक्ट आहे मित्रांनो, सगळं रिअल आहे इथं. बघा सगळं रिअल आहे, काही फेक नाही. स्वतः बघल्याशिवाय समजणार नाही, सगळं रिअल आहे. आणि प्रत्यक्षात नाही का तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं बघा, सगळं बघू शकता मित्रांनो कसे वाहिले इथं. टोटली टेम्पल आहे. आता इथून हे बाजूला ते काशीनाथ मंदिर आले, इथं बोटिंग पार्क आहे. हे विश्व काशीनाथ मंदिर मध्ये हे विश्वनाथ काशीनाथ मंदिर आहे. तिथून जायचं आपल्याला, पूर्ण बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, BJ मोटो ब्लॉगला सपोर्ट केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. बघू शकता हे आता आम्ही आले विश्व काशीनाथ मंदिरला. पाठीमागचं तुमचं जे लोकेशन तुमचं आम्ही बोर्डमध्येच आहे. तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि BJ मोटो ब्लॉगला सपोर्ट केल्याशिवाय जाऊ नका. पाठीमागं माझ्या बघू शकता हे विश्व काशीनाथ मंदिर आहे. आता त्या काशीनाथ मंदिरमध्ये जाणार आहे आम्ही आणि तिथं काशीनाथचं मंदिरचं तुम्हाला थोडंसं दर्शन करायला करू घालणार आहे. आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने असणार आहे विश्व काशीनाथ मंदिर. मी माझ्या थोडक्या पद्धतीने माझ्या BJ मोटो ब्लॉगमध्ये सगळे ब्लॉग टाकणार आहे आणि तुम्हाला सपोर्ट करा. खूप मेहनत करतो. एक लाईक करा, एक लाईक करणं तुमचं काय जाणार आहे, पण मला एक तुम्ही लाईक केलं खूप आवडेल, मोटिवेशन होईल माझ्या हिशोबानं. तर तुम्ही मला लाईक केल्याशिवाय सोडू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी खूप मेहनत केली आणि खूप मेहनत करणार आहे. प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, BJ मोटो ब्लॉगला सपोर्ट करा. ही आमचं आलं हे पॉईंट आहे. या पॉईंटमध्ये आम्ही उतरणार आहे मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सांगा की कशा पद्धतीने तुमचं काशी दर्शन झाले. मी तुम्हाला थोडक्यात नाही का काशी दर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला काशी दर्शन केलेलं आहे. काशीचे घाट्स तुम्हाला काही पॉईंट दाखवलेले आहेत, तुम्हाला काही मेन पॉईंट दाखवले. अजून भरपूर काय बघायचं आहे आपल्याला ब्लॉग्समध्ये. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. बघा पूर्ण हे लीला घाट, हे आता एक विश्व काशीनाथ मंदिर. विश्व काशीनाथ मंदिरमध्ये आम्ही आता एंटर्स व्हायले. हे टोटली विश्व काशीनाथ मंदिर आहे पूर्ण. बघा आता आपल्या विश्व काशीनाथ मंदिरला जायचं आहे टोटली. विश्वनाथ काशी मंदिर शंकर भगवान जे यांचा मेन ड्रॉप्स आहे. हो होय, आपणा हे मंदिर आहे मेन. हे लीला घाट नेपाळला आहे.
बघा मित्रांनो किती सुंदर आहे इथं, पण इकडं फार थंडी आहे. आम्ही थंडीच्या महिन्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे जानेवारीमध्ये इथंच राहणार आहे. जानेवारीच्या महिन्यात आलेलं आहे आम्ही 2024 मध्ये, असंच म्हणू शकता का आज, कारण की नाही काय हॅपी न्यू इयर लागणार सगळ्यांना. माझ्या ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर म्हणणार आहे, कारण की मी इकडंच जानेवारीला हॅपी न्यू इयर होणार आहे. माझं नवीन वर्षाचं सगळं काशी दर्शनमध्ये जाणार आहे. मित्रांनो तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा की कशाबद्दल तुम्हाला काशी दर्शन आवडलेलं आहे. भाई हटो यार. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथलचं लोकेशन, लँडमार्क्स, प्रॉप्स, बिल्डिंग्स. सगळ्यात लावूनच नव्हतं काय, सगळ्यात लावून. कपड्याला कोण ऐतिहासिक बघा मित्रांनो आम्ही काशी मंदिरला चाललेलं आहे. इथून आम्हाला काशीनाथ मंदिरला जायला माझ्यासोबत माझी आई बी आहे, आणि आम्ही काशीनाथ दर्शन करून तुम्हाला भेटणार. नंतर पुन्हा सांगत आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू. मित्रांनो बघू शकता आता आम्ही चालले रूम्स इथून आम्ही दर्शन करून काय करा, मोबाईल अलाउड नव्हते म्हणून आम्ही काही नाही नाईटला येऊन तुम्हाला मार्केट आणि सगळं लोकेशन दाखवणार आहे त्याचं, आणि त्याचं नाईटचा नजारा खूप मस्त असणार आहे. मग त्यासाठी मी आता चाललो रूमला, नंतर तुम्हाला सांगतो मार्केटचं बाहेरचं लोकेशन.